26 ऑगस्टला सकाळी 9 वाजता नेपाळ तिबेट बॉर्डरवर अचानक पूर आला आणि नेपाळच्या रुसुवा जिल्ह्यात प्रचंड विध्वंस झाला। आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला तर 133 भारतीय आणि 300हून अधिक परदेशी पर्यटकांसह 1000हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती येते। दुर्दैव हे आहे की हा आकडा वाढतच जाणार आहे हे नक्की। पण नेमकं हे का झालं, कसं झालं, याचा भारतालाही धोका आहे का? तर याचं उत्तर आहे हो। नेपाळवर जी परिस्थिती ओढावली आहे त्याचा धोका नेपाळला लागून असलेल्या आपल्या बिहारलाही दिसून येतोय। आणि यामागे जे मुख्य कारण आहे ते म्हणजे वेगाने वितळणाऱ्या हिमनद्या। यावर सविस्तर बोलूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। सगळ्यात आधी नेपाळमध्ये आलेल्या प्रलयाचं नेमकं कारण काय ते बघूयात। यात दोन शक्यता सांगितल्या जात आहेत। एक म्हणजे हिमनदीचा बर्फ आणि दगडांचा मोठा भाग तुटून लेंदे नदीत पडला। हिमनदीतून पडलेल्या ढिगांमुळे नदीचा प्रवाह थांबला आणि लेंदे नदीवर एक तलाव तयार झाला। रस्ता बंद झाल्यामुळे नदीचा प्रवाह थांबला, पाणी पाठीमागे जमा होत गेलं आणि तात्पुरत्या तलावाची जलपातळी वेगाने वाढली। पातळी वाढल्यामुळे आणि तलावात जास्त पाणी जमा झाल्यामुळे दाब वाढला। परिणामी अडथळा तुटून दूर झाला आणि लेंदे भोटेकोशी नंतर त्रिशुली नदीत पूर आला। रुसुवा जिल्ह्यातील तिमुरे सायफ्रू बेसीमध्ये प्रचंड हानी झाली। दुसरी शक्यता म्हणजे सकाळी 8:37 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला। पूर देखील याच सुमारास आला। तिबेटच्या सीमेजवळ असलेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालं। पण नंतर अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणने स्पष्ट केले की हा भूकंप नव्हता। खरं तर पर्वतातून झालेला लँडस्लाइड इतका शक्तिशाली होता की त्यामुळे 5.2 तीव्रतेच्या भूकंपा एवढा धक्का निर्माण झाला। म्हणजे आधी भूकंप आला नव्हता तर भूस्खलनामुळे भूकंपासारखा धक्का जाणवला होता। त्या दरम्यान बर्फाचे डोंगर वेगाने वितळून भोटेकोशी नदीच्या पात्रात पाणी आलं। त्यामुळे भोटेकोशी नदीची पाणी पातळी अचानक भयानक वेगाने वाढली। पातळी जशी वाढली तसा पुराचा हा प्रचंड प्रवाह सखल भागातील वस्त्यांवर येऊन आदळल्याने नदीच्या दोन्ही बाजूची वस्ती अक्षरशः वाहून गेली। आता याचा भारतालाही धोका आहे। भारतात कुठे आणि किती प्रमाणात होईल हे पाहायचं तर नेपाळला लागून असलेल्या भारतातील बिहारमध्ये नेपाळच्या भोटेकोशी नदीचे पाणी त्रिशुली नदीतून पुढे भारतातील गंडक आणि कोशी नदीमध्ये येतं। त्यामुळे बिहारमध्ये पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे। या गंभीर परिस्थितीमुळे बिहार सरकार अत्यंत सतर्क झालं आहे। बिहारच्या 8 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेत एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली। राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक स्वतः परिस्थितीवर 24 तास लक्ष ठेवून आहेत। बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने गंडक नदीत अंदाजे 3 मीटर उंचीच्या अचानक येणाऱ्या पुराच्या लाटेचा अंदाज वर्तवला होता। त्यानुसार रात्री उशिरापर्यंत गंडक नदीत अचानक पाणी वाढलं आणि बॅरेजचे 36 दरवाजे उघडण्यात आले आहेत। शिवाय गंडक नदीच्या काठी वसलेल्या लोकांना उंच ठिकाणी हलवले जात आहे। सगळे खबरदारी घेत नेपाळ आणि बिहारच्या बॉर्डरवर एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। पण हा प्रलय आलाय त्यामुळे विचारात घेण्यासारखा मुद्दा आहे तो म्हणजे ग्लेशियरचा। तिबेटमध्ये ग्लेशियर तलाव फुटल्यानेच अचानक पूर आला। एकट्या भोटेकोशी खोऱ्यात जवळपास 122 ग्लेशियर आहेत। नेमकं कोणतं ग्लेशियर फुटलं हे अद्याप निश्चित कळलेलं नाहीये। 2024 मध्येही नेपाळमध्ये ग्लेशियर फुटल्यानेच अचानक पूर आला होता। फक्त नेपाळच नाही तर सिक्कीम, उत्तराखंड, लडाख, केदारनाथ अशा अनेक ठिकाणी याआधी हे अचानक प्रलय आले आहे। त्यामागे हिमालयातील हिमनद्या वितळण्याचं कारण होतं। आपल्या शास्त्रज्ञांनी वारंवार सांगितले की हिमालयातील ग्लेशियर वेगाने वितळत आहेत। हा स्पीड पाहिला तर 2100 पर्यंत हिमालयातील 75% ग्लेशियर वितळतील। यामुळे 3500 किलोमीटर पर्यंत बसलेल्या हिमालयात 8 देश आहेत। हिमालयाच्या खालच्या भागात राहणाऱ्या 8 देशांच्या सुमारे 200 कोटी लोकांना पाणी टंचाई आणि पुराचा धोका असेल। या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, भूटान, अफगाणिस्तान, चीन, म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेश यांचा समावेश आहे। याच नेपाळमध्ये जी परिस्थिती ओढावली त्यामागे वितळलेलं हिमालयातील ग्लेशियर हेच कारण आहे। येत्या काळात हिमस्खलनाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे। हवामान बदलामुळे 2000 वर्षांमध्ये जो बर्फ वितळणार होता तो अवघ्या 30 वर्षात संपुष्टात आल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे। 2010 पासून हिमालय 65% वेगाने वितळत आहे। जगाचं तापमान 1.5 सेल्सिअस ते 2 सेल्सिअसने वाढलं तर 2100 पर्यंत ग्लेशियर 30% ते 50% वेगाने वितळतील। भारतातील गंगा आणि घागरा नदीसह हिमालयातून उगम पावणाऱ्या 12 नद्यांना धोका निर्माण होऊ शकतो असा दावा केला जातोय। पण हे ग्लेशियर्स का वितळत आहेत तर 2025च्या भारतीय हवामान खात्याच्या मौसम या जर्नलमध्ये पब्लिश झालेल्या रिपोर्टमध्ये असं लिहिण्यात आलं आहे की
1999 ते 2019 दरम्यान हिमालयाच्या प्रदेशातील तापमानात खूप चढ उतार होत आहे, ज्यामुळे पृथ्वीच्या गाठलेल्या पाण्याच्या भागावर परिणाम झाला। आणखी एक म्हणजे गंगा सिंधू नदीच्या खोऱ्यांमध्ये हवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषक मिसळली जात आहेत। हा जगातील प्रदूषित प्रदेशांपैकी एक आहे। प्रदूषित हवेमुळे हिमनद्यांमधील बर्फांवर कार्बन आणि धूळ साचते आणि त्यामुळे बर्फ वेगाने वितळतो। सध्याची परिस्थिती पाहता हिमालयातील हिमनद्यांची जाडी आणि लांबी दोन्हीही कमी होत आहेत। पण अनेक रिपोर्ट्समध्ये असं आढळून आलं आहे की हे वितळण्याचा जो स्पीड आहे तो त्या ठिकाणानुसार आणि हवामानानुसार बदलतो। बोलताना आपण सोप्या भाषेत आपण असं म्हणतो की हिमनद्या वेगाने वितळत आहेत, पण या शब्दांचा हवामान विज्ञानात एक विशेष अर्थ आहे। तो असा की हिमनदीची नाकपुडी म्हणजेच त्याचा सर्वात खालचा भाग जो सर्वात आधी वितळतो। हिमनदीतील बर्फ ज्याला ग्लेशियर्स म्हणतात, नदीच्या प्रवाहाच्या दिशेने अतिशय हळू स्पीडने वाहतो। पण हिमनदीची ही नाकपुडी आता मागे सरकू लागली, म्हणजेच बर्फ आता अधिक वेगाने वितळू लागलाय। असो, असेच अहवाल दरवर्षी पब्लिश होत असतात, बातम्यांमध्ये येत असतात। आपणही अशा बातम्या वाचत असतो, पण स्क्रोल करून पुढे जातो। पण जो धोका समोरून येत असतो त्याची चाहूल असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि एक दिवस संकट असं अचानक पुढे येतं आणि त्यातून असंख्य जीव जातात। त्याला जबाबदारही आपणच असतो। तुम्हाला असंच वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लगाव बत्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।